Question number 4 from the problem set 2. The question is, show that 5 plus root 7 is an irrational number. We already simplified such types of examples in the practice set also. So here we can easily simplify this example. So all of you know that when we have to show that any number is an irrational number, at that time we have to use the second method of proof, that is indirect proof we have to write here. So first of all we have to write the assumption that whatever we have to prove exactly opposite of that, जे आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं आहे 5 प्लस रूट 7 हा इरॅशनल नंबर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. सो सगळ्यात अगोदर आपण ॲज्युम्शन, ज्याला आपण गृहीतक असं म्हणतो, जनरली इनडायरेक्ट मेथड म्हटलं की त्याचा क्रायटेरिया फिक्स आहे. जे साध्य तुम्हाला सिद्ध करायला सांगितलेलं आहे एक्झॅक्टली त्याच्या उलट किंवा त्याच्या अपोजिट भाग आपण कन्सिडर करायचा. ॲज्युम करणे म्हणजे गृहीत धरणे किंवा कन्सिडर करणे, आणि त्यानंतर आपण जे कन्सिडरेशन किंवा ॲज्युम्शन मांडलेलं आहे ते चुकीचं आहे हे आपणच सिद्ध करायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल विल राईट हिअर लेट 5 प्लस रूट 7 इज रॅशनल नंबर. लेट 5 प्लस रूट 7 इज अ रॅशनल नंबर. आपल्याला हे प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे की शो दॅट इट इज ॲन इरॅशनल नंबर, आणि आपण असं कन्सिडर केलेलं आहे की लेट 5 प्लस रूट 7 इज अ रॅशनल नंबर. आता आपण हे प्रूव्ह करायचं की आपलं हे जे ॲज्युम्शन आहे तेच चुकीचं आहे. 5 प्लस रूट 7 हा रॅशनल नंबर आहे हे चुकीचं आहे हे आपण सिद्ध करायचं, आणि रॅशनल आहे हे जर चुकीचं असेल तर मग 100% तो इरॅशनल आहे हे बरोबर असलं पाहिजे. So here first we write the assumption that is 5 plus root 7 is rational number. Now we know that each and every rational number we can write in a upon b form or into the p upon q form, where p and q are the integers but q is not equal to 0. कुठलाही रॅशनल नंबर आपण p अपॉन q फॉर्ममध्ये लिहू शकतो, आणि जर हा रॅशनल नंबर असेल तर मग आपण यालासुद्धा p अपॉन q किंवा a अपॉन b या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. 5 प्लस रूट 7 इज इक्वल टू p अपॉन q, वेअर p अँड q आर दी इंटिजर्स बट q इज नॉट इक्वल टू 0. हवं तर इथं तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहून दाखवू शकता p कोमा q बिलॉंग्स टू i बट q इज नॉट इक्वल टू 0. हिअर p अँड q, p comma q belongs to I, that is integer, but q is not equal to 0. p आणि q दोघंही इंटिजर आहेत, परंतु qच्या जागेवरती 0 हा नंबर असू शकत नाही. Now here we have to transfer this 5 to the right side, so it will become root 7 is equal to p upon q minus 5. इथं प्लस 5 होते, ट्रान्सफर केल्यानंतर मायनस 5 झाले. नाव p upon q is rational number, 5 is also rational number, and we know that the subtractions of two rational number is always a rational number. So this p upon q minus 5 is rational number, or you can write here p upon q and 5 are rational numbers. p upon q and 5 both are rational numbers, and we know that the subtraction of two rational number is always rational. Subtraction of rational numbers is always a rational number. Subtraction of rational numbers is always rational. Subtraction of rational number is always a rational number. So here right side is rational number, but see the left side, that is irrational.
उजवी बाजू रॅशनल नंबर आहे, कारण P/Q रॅशनल आहे, 5 रॅशनल आहे आणि 2 रॅशनल नंबरचं सबट्रॅक्शन रॅशनल नंबरच असतं. So P/Q minus 5 is a rational number, but root 7 is irrational. Since it is non-perfect square number, we know that it is irrational number. मग असं पॉसिबल नाही आहे राईट साईड रॅशनल आहे, लेफ्ट साईड इरॅशनल आहे. याचा अर्थ काय होतो, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. लेफ्ट साईड इरॅशनल आहे, राईट साईड रॅशनल आहे, दॅट इज इम्पॉसिबल. हे चुकीचं आहे किंवा दॅट इज इनकरेक्ट. आणि जर हे चुकीचं असेल तर मग 100% हे सुद्धा चुकीचं आहे. इथं चुकीचा भाग का मिळाला, दोघांच्यामध्ये इक्वॅलिटीचं साईन तर आहे, तरीसुद्धा राईट साईड रॅशनल आहे, लेफ्ट साईड इरॅशनल आहे. असं का झालं, तर आपण जे इथं गृहीतक मांडलेलं आहे मुळात तेच चुकीचं आहे. आणि मग जर हे गृहीतक चुकीचं असेल तर बरोबर काय आहे, 5 + √7 इज irrational number. So here we can write LHS is irrational number and RHS is rational number which is contradictory. Contradictory म्हणजे चुकीचे. So here we can write LHS, that is left hand side, is irrational. LHS is irrational and RHS is rational. And RHS is rational which is contradictory. Which is contradictory किंवा आपण त्याला which is impossible असंही म्हणू शकतो. Which is contradictory. असं शक्यच नाही की हे दोघं इक्वल आहेत. ह्या इक्वेशनमध्ये LHS RHS इक्वल आहेत, पण LHS इरॅशनल आहे आणि RHS रॅशनल आहे असं शक्य नाही किंवा हे चुकीचं आहे. मग आता हे चुकीचं काय मिळालं, तर मुळात आपलं ॲजम्पशनच चुकीचं आहे. मग काय आहे ॲजम्पशन, 5 + √7 इज रॅशनल नंबर, ते चुकीचं आहे. मग करेक्ट काय आहे, 5 + √7 इज irrational number. So here we can write LHS is irrational and RHS is rational which is contradictory. So above mentioned assumption is wrong. Therefore above mentioned assumption is wrong. Above mentioned assumption is wrong. आपण इथं जे गृहीतक मांडलेलं आहे ते गृहीतक चुकीचं आहे. मग हे जर चुकीचं असेल, 5 + √7 रॅशनल नंबर आहे, तर बरोबर काय असलं पाहिजे, 5 + √7 इज इरॅशनल नंबर. सो हिअर यू कॅन राईट देअरफॉर 5 + √7 इज an irrational number. सेम असंच एक एक्झाम्पल याच्या अगोदर आपण प्रॅक्टिस सेटमध्ये पण सिम्प्लिफाय केलेला आहे, पण त्यावेळेस इथला जो कोइफिशियंट आहे तो मल्टिप्लिकेशनमध्ये होता. फॉर एक्झाम्पल 2√5 असं दिलेलं आहे. 2 × √5 इज इरॅशनल, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आपण फक्त इथं जे मल्टिप्लिकेशनमध्ये 2 होते ते डिव्हिजनमध्ये ट्रान्सफर केले होते. P/Q रॅशनल नंबर आहे, 2 पण रॅशनल नंबर आहे. मग 2 रॅशनल नंबरचा डिव्हिजन हा रॅशनलच असला पाहिजे. सो परत LHS इरॅशनल, RHS रॅशनल विच इज कॉन्ट्रॅडिक्टरी. सो अजम्पशन इज रॉंग, आणि अजम्पशन जर रॉंग असेल तर मग करेक्ट काय आहे की 2√5 किंवा जो नंबर दिलेला असेल आपल्याला तो इरॅशनल नंबर आहे, हे त्या ठिकाणी सिद्ध होतं. सो दिस इज ऑल अबाउट दी question number 4 from the problem set 2. Now we have to simplify the 5th question. Question number 5 from the problem set 2. The question is, write the following surds in simplest form. Here we have first example from the question number 5. That is, we have given a surd and we have to write that surd into the simplest form. So here we will write the answer of the first example, that is given number we will write first 3/4 into √8. Now here 3/4 we have to put as it is, multiplied by, we can write √8 as 4 multiplied by 2. 8चे असे फॅक्टर्स फाइंड करायचे आहेत की दोघांपैकी एकाचं स्क्वेअर रूट आपल्याला काढता आलं पाहिजे, आणि जर पॉसिबल नसेल तर दॅट इज द सिम्पलेस्ट फॉर्म, त्याला ॲज इट इज ठेवायचं.
फक्त हे मात्र चुकीचं आहे. इथं 4 आहे, तिथं 8 आहे, त्या 4ने 8ला भाग देणं ते चुकीचं आहे. कारण 4 हा रॅशनल नंबर आहे, √8 हा इरॅशनल नंबर आहे. जरी या दोघांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन असलं तरीही आपण 4ने 8ला डिवाईड करू शकत नाही, कारण दोघंही एकाच सर्डमध्ये असायला पाहिजे होते. त्या दोघांची ऑर्डर सेम असायला पाहिजे होती, पण ती नाही आहे, म्हणून आपण डिव्हिजन करू शकत नाही. मग आपण 8ला फॅक्टराईज केलं, 4 मल्टिप्लाइड बाय 2, 4चं स्क्वेअर रूट निघतं 2. सो दिस इज 3/4 ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2 अँड दिस √2 रिमेन्स ॲज इट इज. जे इथं जे √8 होते त्याला आपण 2√2 असं सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहू शकलो. आता या 2नं या 4ला तुम्ही डिवाईड करू शकतात. इज 2 1 जा 2, 2 2 जा 4. रिमेनिंग जो पार्ट आहे तो ॲज इट इज लिहायचा आहे. इज 3/2 इंटू √2. हे 2 2 पुन्हा कॅन्सल करू शकत नाहीत, त्यांच्या ऑर्डर्स सेम नसल्यामुळे. सो दिस इज दी simplest form of the given surd. We have given that 3/4 into √8 and simplest form of the 3/4 into √8 is 3/2 into √2. Now we have one more example, that is second example. In the second example, this is -5/9 into √45, that is the given number. So we will write once again the given number as it is and we will simplify. We will write that number into the simplest form. This is -5/9 into √45, that is the given number. So this minus sign as it is, 5/9 as it is, multiplied by, we can write √45 as 9 multiplied by 5. 45चे असे फॅक्टर्स फाइंड करायचे आहेत की दोघांपैकी एकाचं स्क्वेअर रूट निघलं पाहिजे. स्क्वेअर रूटच का, तर याची ऑर्डर 2 आहे म्हणून. इथं जर ऑर्डर 3 असती तर 45चे असे फॅक्टर्स फाइंड करायला लागले असते की त्या दोघांपैकी एकाचं क्यूब रूट निघलं पाहिजे. इथं जर ऑर्डर 5 असते तर 45चे असे फॅक्टर्स फाइंड करायला लागले असले की त्या दोघांपैकी एकाचं 5th रूट निघलं पाहिजे. आता इथे 2 आहे ऑर्डर, म्हणून स्क्वेअर रूट निघलं पाहिजे. अशा पद्धतीनं फॅक्टर्स आपण मिळवायचे. फॅक्टर्स आहेत 9 मल्टिप्लाइड बाय 5, हे -5/9 ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3 इंटू √5 ॲज इट इज. हे 5 ॲज इट इज राहिले कारण त्याचं स्क्वेअर रूट निघत नाही. 9चं स्क्वेअर रूट 3 आलं. आता या 3ने आपण 9ला डिवाईड करू शकतो. दोन्ही पण रॅशनल नंबर आहेत. 3 1 जा 3, 3 3 जा 9. आता रिमेनिंग पार्ट जो आहे तो ॲज इट इज लिहून टाका. दिस इज -5/3 इंटू √5, दॅट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द गिवन सर्ड, दॅट इज -5/9 इंटू √45 आणि त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म आहे -5/3 इंटू √5. सो दिस इज ऑल अबाउट द क्वेश्चन नंबर 5. Now we will simplify the next question, that is question number 6. Question number 6 from the problem set 2. The question is, write the simplest form of the rationalizing factor for the given surds. We have two rationalizing factor of the given surds, but that should be the simplest form of the rationalizing factor. We have to write the simplest form of the rationalizing factor. So what we have to do here, we have to just write the given number into the simplest form and then observe which is the surd in that simplest form, that is the rationalizing factor for the given surd. So here we will write the first example, that is we have given the number square root of 32 and we have to find the simplest rationalizing factor. We have to find the simplest rationalizing factor. आता जनरली काय इथं √32 आहेत. मी याला √32 मल्टिप्लाय केलं की प्रॉडक्ट 32 येतं. स्क्वेअर रूट ऑफ 32 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 32 इज इक्वल टू प्रॉडक्ट इज आउट ऑफ द स्क्वेअर रूट 32, means product is only 32. But square root of 32 is not the simplest form. That is very important. We have to write the simplest form of the rationalizing factor.
आता इथं वर्गमुळात 32 आहे, त्याला वर्गमुळात 32 गुणलं की गुणाकार 32 येतो. झालं. म्हणजे वर्गमुळात 32चा रॅशनलायझिंग फॅक्टर वर्गमुळात 32 आहे, तो चुकीचा नाही आहे. परंतु आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये असणारा रॅशनलायझिंग फॅक्टर पाहिजे आहे. मग काय करायचं, आपण यालाच सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं. कुणाला? स्क्वेअर रूट ऑफ 32ला. हे जे स्क्वेअर रूट ऑफ 32 आहे त्याला फक्त आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं. मग 32चे असे फॅक्टर्स त्या दोघांपैकी एकाचं स्क्वेअर रूट निघलं पाहिजे. 32चे असे फॅक्टर्स त्या दोघांपैकी एकाचं स्क्वेअर रूट निघलं पाहिजे. फॅक्टर्स आहेत 16 मल्टिप्लाइड बाय 2, 16चं वर्गमूळ निघतं 4 आणि वर्गमुळात शिल्लक राहतात 2. आता हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे दिलेल्या सर्टचा 4√2. आता ह्याला आपण पुन्हा सिम्प्लिफाय करू शकत नाही. दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ द गिवन सर्ट. आपल्याला जी सर्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये हा सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर आहे, √2 ओनली. सो हिअर यू कॅन राईट √2 इज द simplest rationalizing factor. √2 is the simplest rationalizing factor. This is too easy. What we have to do? Just we have to write the given number into the simplest form, and in that simplest form, which is the surd that we have to observe. This √2 is the surd. So if we multiply this number by √2, then definitely it is converted into the rational number. बघा इथं वर्गमुळात 32 आहेत, त्याला वर्गमुळात 2 ने जर गुणलं तर दोघांचा गुणाकार वर्गमुळामध्ये 64 इतका येतो आणि 64चं वर्गमूळ 8 इतकं येतं, जो की रॅशनल नंबर आहे. आणि आपल्याला तेच अपेक्षित आहे. रॅशनलायझिंग फॅक्टर कोणाला म्हणतात? जर दोघांचा प्रॉडक्ट रॅशनल नंबर येत असेल तर ते दोघं एकमेकांचे रॅशनलायझिंग फॅक्टर असतात. √32 आणि √2 दोघे एकमेकांचे रॅशनलायझिंग फॅक्टर आहेत. आणि विशेष महत्त्वाचं √2 सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर आहे. ह्याच्यापेक्षा याला आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहू शकत नाही. दॅट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द रॅशनलायझिंग फॅक्टर. काय केलं आपण? फक्त दिलेला नंबर सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहिला आणि त्याच्यातला जो इरॅशनल नंबर आहे √2 हा त्याचा सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर आहे. वी हॅव सेकंड एक्झाम्पल, दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 50. Now again here we have to do the same thing, that is we have to write the given number into the simplest form. We can write this square root of 50 as 25 multiplied by 2. Then square root of 25 is 5 into √2. So here again the simplest form of the rationalizing factor is √2. So we can write therefore √2 is the simplest rationalizing factor. √2 is the simplest rationalizing factor. Then we have third example, that is square root of 27. So again we will write the number first, that is square root of 27 here, and now we have to write this square root of 27 into the simplest form. So find the factors of 27. 27चे असे फॅक्टर्स फाइंड करा की दोघांपैकी एकाचं स्क्वेअर रूट निघलं पाहिजे. फॅक्टर्स आहेत 9 मल्टिप्लाइड बाय 3. फॅक्टर्स आहेत 9 मल्टिप्लाइड बाय 3. 9चं स्क्वेअर रूट निघतं 3 आणि रूटमध्ये 3 शिल्लक राहतात. सो सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर इज √3. सो हिअर वी कॅन राईट देअरफॉर √3 इज द सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर. We already discussed that a surd has infinite rationalizing factors. A surd has the infinite rationalizing factors, but here we have to write the simplest rationalizing factor. सर्वात छोटा किंवा सर्वात सोपा किंवा सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये असणारा, म्हणजे पुन्हा त्याला फॅक्टराइज करणं शक्य नाही. नाहीतर तुम्ही इथं काय करू शकता, √27चा रॅशनलायझिंग फॅक्टर √27च. √27 मल्टिप्लाइड बाय √27 दॅट इज इक्वल टू 27. पण √27 हा सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर नाही आहे. म्हणून आपण √27ला सिम्पलेस्ट अगोदर फॉर्ममध्ये लिहिलं आणि त्याच्यापासून मग सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर कोणता आहे ते इथं लिहिलं. √3 इज द सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ
root 27. Now we have example number 4, that is 3/5 into root 10. Example number 4, the given number is 3/5 into root 10. आता आपल्याला 10चे असे फॅक्टर्स फाइंड करायचे आहेत की त्या दोघांपैकी एकाचं स्क्वेअर रूट निघलं पाहिजे, पण असं पॉसिबलच नाही. 10चे असे फॅक्टर्स मिळतच नाहीत की त्या दोघांपैकी एकाचं स्क्वेअर रूट निघेल. वी कॅन नॉट सिम्प्लिफाय दिस रूट 10. आपण रूट 10ला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहूच शकत नाहीत. म्हणजे 10चे असे फॅक्टर्स मिळतच नाहीत की त्या दोघांपैकी एकाचं वर्गमूळ निघेल. सो हिअर द सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर इज रूट 10 ओनली. देअरफॉर रूट 10 इज simplest rationalizing factor, is simplest rationalizing factor. रूट 10 इज द सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर, कारण रूट 10ला पुन्हा आणखीन सिम्प्लिफाय करताच येत नाही. दॅट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ओनली. रूट 10 इज इट सेल्फ अ सिम्पलेस्ट फॉर्म. वर्गमुळात 10 हा स्वतःच सिम्पलेस्ट फॉर्म आहे, त्याच्यापेक्षा आणखीन त्याला सोप्या स्वरूपात लिहिता येऊ शकत नाही. सो रूट 10 इज द सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर. नाव वी हॅव एक्झाम्पल नंबर 5. द गिवन नंबर इज 3 into root 72. These 3 as it is, we have to find the factors of 72 such that the square root of one of the factors should be possible to find. 72चे असे फॅक्टर्स लिहायचे आहेत की दोघांपैकी एकाचं स्क्वेअर रूट निघलंच पाहिजे. फॅक्टर्स आहेत 36 मल्टिप्लाइड बाय 2, 36 गुणिले 2 गुणाकार 72 येतो, पैकी 36चं वर्गमूळ 6 येतं. मग हे 3 ॲज इट इज, 36चं वर्गमूळ 6 आलं आणि वर्गमुळात फक्त 2 शिल्लक राहील. याला परत सिम्प्लिफाय केलं, 3 6 जा 18 मल्टिप्लाइड बाय रूट 2. हिअर द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द रॅशनलायझिंग फॅक्टर इज रूट 2 ओनली. सो वी कॅन राईट रूट 2 इज द सिम्पलेस्ट फॉर्म. रूट 2 इज simplest rationalizing factor. Simplest rationalizing factor. And now we have last example, that is example number 6, 4 root 11. The given number is 4 root 11, and here also we are unable to factorize 11 such that the square root of one of the factors should be possible to find. इथं रूट 11चे किंवा 11चे असे फॅक्टर्स मिळतच नाहीत की त्या दोघांपैकी एकाचं स्क्वेअर रूट निघेल. सो इट इज सिम्पलेस्ट फॉर्म. रूट 11 इज इट सेल्फ अ सिम्पलेस्ट फॉर्म. त्याला आणखीन सिम्प्लिफाय केलं जाऊ शकत नाही. सो हिअर वी कॅन राईट रूट 11 इज द सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर. रूट 11 इज द simplest rationalizing factor. Simplest rationalizing factor. So this is all about the question number 6. Now we will simplify the next question, that is question number 7.